लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या काहीच अर्जांची छाननी होणार आहे। एबीपी माझाच्या बातमीवरती आता शिक्कामोर्तब झालंय। ज्या अर्जांविषयी तक्रारी होत्या किंवा तक्रारी असतील तेवढ्याच अर्जांची छाननी होईल। लाभार्थी नियमानुसार आहेत की नाही याच मुद्द्यांवर त्यांची छाननी केली जाईल। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना लाभ घेता येणार नाहीये असं यातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे याच निकषांवरती ती छाननी केली जाईल। या संदर्भात आपण आणखीन माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, 2.5 लाखांचा निकष आता अगदी स्पष्ट करण्यात आलेला आहे, पण त्याचबरोबर काहीच अर्जांची छाननी केली जाईल असं म्हटलं जात आहे। तर कुठल्या निकषांवरती छाननी होईल? पूर्वी पाहतो आपण लाडकी बहीण योजना जी आहे ती या निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाची महत्त्वाकांक्षी योजना जी आहे ती माहितीची होती आणि त्यामुळे कुठेतरी यश सुद्धा मिळालं होतं। मात्र आता निकाल लागल्यानंतर या योजनांच्या काही अर्जांची छाननी होणार आहे। कारण आपण पाहतोय की 2,34,00,000 जे आहेत ते एकूण लाभार्थी आहेत। सगळ्यांचं जे आहे ते छाननी करणं शक्य नाही आहे। मात्र ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, घरी गाडी आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे आणि तरीही ते लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेतात, अशा सगळ्यांची जी आहे ती छाननी होणार आहे। मात्र ही छाननी सगळ्यांची सरसकट करणं शक्य नाही। त्यामुळे ज्या अर्जांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत अशा अर्जांच्या संदर्भातली ही छाननी होणार आहे। आणि जर अशी छाननी झाली तर साधारणतः 15 ते 20% जे आहे ते अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी मोठा फटका जो आहे तो बसण्याची शक्यता आहे। एवढ्या प्रमाणामध्ये छाननी करणं शक्य नाही, कारण आकडा जो आहे तो मोठा आहे। त्यामुळे ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांच्या छाननीला सुरुवात होणार आहे। कारण आपण पाहतोय की निवडणुकीच्या 2 महिन्याआधी ही योजना आणली गेली होती। त्यामुळे संपूर्णपणे एकीकडे सगळ्या योजना आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना या आपल्याला पाहायला मिळत होत्या। त्यामुळे त्याची सगळ्यांची छाननी करणं जे आहे ते शक्य झालेलं नव्हतं। त्यामुळे सरसकट काही ठिकाणी पैसे जे आहे ते वाटप केले गेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा जे आहे ते ही योजना जर कंटिन्यू ठेवायची असेल किंवा योजनेमध्ये काही बदल करायचा असेल तर काही अर्जांची छाननी करावी लागणार आहे। आणि त्यामुळे ज्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत अशा सर्व अर्जांची जी आहे ती छाननी केली जाणार आहे। त्यामुळे 15 ते 20% जे आहे ते अर्ज बाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। खरंय, धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर 15 ते 20% अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।